माढा लोकसभा मतदारसंघात अभय जगतापांचे बंड अखेर थंड झाले। शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर जगताप यांनी माघार घेतली आहे। अभय जगताप माढा लोकसभेतून उत्सुक होते, मात्र धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ते नाराज होते। त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं होतं, मात्र हे बंड थोपवण्यात शरद पवारांना यश आलंय। धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचं अभय जगताप म्हणाले। ठाण्यातील जागेबाबत भरत गोगावलेंनी सूचक विधान केलंय। ठाण्यात धनुष्यबाणच असेल, ठाण्याचं काय ते आता ठरवणार असल्याचं गोगावलेंनी स्पष्ट केलंय। भरत गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं। त्यामुळे आता ठाण्याची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं बोललं जात आहे। महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ बंगल्यावर राहुल शेवाळे यांनी राज यांची भेट घेतली। या भेटीत अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलंय। मुंबईतील SRA अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपलाय, त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कार्यकाळ संपूनही अधिकारी पदावर कार्यरत असून हे अधिकारी निवडणुकीत थेट हस्तक्षेप करतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। कोकणात निवडणुकीत धुमशान पाहायला मिळते। ऑक्टोबरमध्ये वैभव नाईकांना घरी बसवणार असं निलेश राणेंनी म्हटलंय। नारायण राणेंना काल उमेदवारी जाहीर झाल्यावरून वैभव नाईकांनी राणेंवर टीका केली होती। भाजपनं राणेंना शेवटच्या बेंचवर बसवलं, हीच राणेंची भाजपमध्ये पात्रता असं नाईक म्हणाले होते। त्यावरून निलेश राणे यांनी नाईकांवर निशाणा साधलाय।